अचूक अभेद, अचूक अभेद, गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी बाप तो क्षणी थरार, जोर चपाटे होती कार, जोशीला गर्दन काढ, दे मार, हलवी धरणी थर थर, धुरंधर 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 धुरंधर। आणि मग शेरला त्याच्या मागे जातो आणि असा सॉलिड उडी मारतो ना, ओ माय गॉड, ही सो हॉट। तुझ्या असीमपेक्षा? नो वे यार। एक्सक्यूज मी, डिटेक्टिव्ह धुरंधर लिमायचं ऑफिस हेच आहे का? हो, या ना। मी त्यांची असोसिएट श्यामल, बसा। आशा, आय मीन असीम आहे का? काय काम आहे? मला भेटायचं होतं असीमला। असीम बिझी आहे। कम ऑन गाइस, तुमच्यासाठी गरमागरम कॉफी। हे तनु, तनया, अगं तू कधी आलीस? आशा रे, यू लुक सो डिफरंट। कसला चिकना दिसतोस। अगं तू पण काय दिसतेस, एकदम आयटम। अगं तू इथे कशी? अरे खूप सिरियस मॅटर आहे, मला लगेच धुरंधर सरांना भेटायचंय। सर तर नाहीये, पण तू माझ्याशी बोलू शकतेस। आपण असं करूया का, आपण बाहेर जाऊन बसूया। अरे हो, तुझी ओळख करून द्यायची राहिली। ही श्यामल, माझी सिनियर। हाय। आणि ही, तुझं नाव काय? कादंबरी। हाय। आणि ही माझ्या बालपणाची बेस्ट फ्रेंड तनया। चल आपण बाहेर जाऊया। आशू म्हणे, आशू म्हणे चिकना दिसतोस, आणि हाय लाळ घुटत जातो तिच्या मागे, म्हणे बाहेर बसू, बगीचात बोलू, काही करा ना, त्यात मला काय करायचं। जा। तो कप माझा आहे। अगं ती आपली क्लायंट आहे, तू बोलवून घे तुझ्यासाठी। आशू, तुला माझ्या ग्रँडपाचे फ्रेंड आबासाहेब भोसले आठवतात का रे? आठवतात ना, चांगलीच आठवतात। आपण कित्येकदा त्यांच्या वाड्यावर पिकनिक करता गेलो, कसा विसरेन मी? अरे त्या आबासाहेबांचंच एक काम आहे, गेली 1.5-2 वर्ष झाली ते खूप टेन्शनमध्ये आहेत। म्हणजे माझा भूतभीत या गोष्टींवर विश्वास नाहीये। मीही तो प्रकार पाहिलाय। त्यांच्या वाड्यात एक पिशाच आहे। काय? पिशाच? छे छे, ही केस घेणार नाही मी। मग काय, अजिबात घेऊ नका सर। सर, पण तनयाचं काय म्हणणं एकदा ते तरी ऐकून घ्या। अरे पण कशासाठी ऐकून घेऊ? तेच तर सर, काय मांत्रिक बिंत्रिक आहे का म्हणे ऐकून घ्या? शट अप सर, पण एकदा तरी भेटा तिला। कशाला भेटू? नकाच भेटू सर। प्लीज एकदा भेटून घ्या ना। सर 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 प्लीज सर। असीम सर नाही म्हणालेत ना? विल यू कीप युअर माउथ शट? सर सर, मला मान्य आहे तुमचा विश्वास नाही आहे या सगळ्या गोष्टींवर। सर माझाही विश्वास नाही आहे सर, इतकंच काय त्या तनयाचा सुद्धा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे सर। ती एक आर्किटेक्ट आहे सर, शिकलेली बोल्ड मुलगी आहे सर ती। किती बोल्ड आहे बघितलं त्या दिवशी। प्लीज सर, तिने हे सगळं पिशाच्च बघितलेलं आहे सर। जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून हा सगळा प्रकार त्या वाड्यावर होतोय सर। आबासाहेब देशमुखांच्या नोकरांनी सुद्धा हा प्रकार बघितलेला आहे। असीम, यू आर वेस्टिंग माय टाइम। सर मान्य आहे मला, तनया कदाचित गोंधळलेली असेल, कदाचित ती घाबरलेली असू शकते सर, पण ती ही केस आबासाहेबांच्या वतीने घेऊन आलेली आहे सर। आबासाहेब खूप टेन्शनमध्ये सर, त्यांच्या वडिलोपार्जित पुरातन वाड्याला हा भुताटकीचा कलंक लागलेला नको आहे सर। आणि मग माझी फी कोण देणार? तुझी ती तनया का तुझे ते आबासाहेब सरदार? पण सर
सर याविषयी सुद्धा आबासाहेबांसोबत बोलणं झालेलं आहे. सर तुम्ही मागाल ती फीस द्यायला तयार आहे. नाही सर, मी आधी त्या तनयाशी बोलेन, तिचं सगळं म्हणणं ऐकून घेईन. तिचं म्हणणं जर मला पटलं तर मी या केसला हात लावेन, अदरवाईज मी ही केस घेणार नाही सांगतो. ठीक आहे सर. चालेल सर. सर अहो टाइमपास मुलगी आहे होती. आणि तू दिवसभर करतेस त्याला काय म्हणावं? ए गप, चला. थँक्यू सो मच सर, तुम्ही या केसमध्ये इंटरेस्ट घेतल्याबद्दल. मी अजूनही कुठलाही निर्णय घेतलेला नाही. असीमने मला सगळं काही सांगितलं, पण जोपर्यंत मी सगळं ऐकून घेत नाही तोपर्यंत मी कुठलंही डिसिजन देणार नाही. राईट सर. आबासाहेब भोसले हे खरं तर माझ्या आजोबांचे मित्र. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ते दोघंही एकत्र शिकायला होते. आजोबा असेपर्यंत आमच्या घराण्यात फारच घरोबा आणि येणं जाणं असायचं. आम्ही पिकनिकला अंबरनाथला त्यांच्या वाड्यात जायचो. असीम पण माझ्यासोबत असायचा. माझे आई बाबा दादाकडे US ला गेल्यानंतर आमचं येणं जाणं जरा कमी झालं. पण एकदा अचानक आबासाहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी तातडीने मला वाड्यात बोलवून घेतलं. त्यांच्या वाड्याचे रिनोव्हेशन करून घ्यायचं होतं. त्यांच्या खानदानीपणाला कुठेही धक्का न लागू देता, म्हणूनच त्यांनी मला बोलवलं. बऱ्याच वर्षांनंतर मी वाड्यात जात होते. किती वर्षांनी येते ना मी इथे. खूप मस्त वाटतं. सगळे जुने दिवस आठवतात मला. हो हो, तू आधी फ्रेश हो, मग आरामात बसून गप्पा मारूया. सूर्या, तिच्या राहण्याची व्यवस्था केली आहे ना? होय आबा, त्या नेहमी ज्या खोलीत राहतात तिथेच केली. तुमच्या अजूनही लक्षात आहे. जानबा, तिला हिची खोली दाखव. चला बायसाहेब, चला या या. तू ठिका केली. वाड्याच्या मागच्या भागात काय आहे तुला ठाऊक आहे ना? हा, कल्पना आहे ना तुला? आबा, फोन करून तसं मला त्यांनी कळवलं होतं. हट्टच धरून बसल्या. अहो, मी काय करू? खूप वर्षांनी मी वाड्यावर गेल्यामुळे मी खूप खुश आणि एक्साइटेड होते. आम्ही रात्री खूप गप्पा केल्या. पुन्हा लाईट गेले. अरे सूर्या, अरे हिला मेणबत्ती दे रे. आणि लाईट गेल्यामुळे मी माझ्या रूमकडे जायला निघाले.
पाणी ठेवलंय, अंथरूण पण घातलंय. मी पलीकडल्या भागात राहतो. काही लागलं तर बेल दाबा. तो चेहरा, आय मीन तो चेहरा नव्हताच. हे जे काही होतं ना ते अजूनही मी विसरू शकले नाही. ती कवटी, ते लाल भडक डोळे, ते जमिनीवरून तरंगत गेल्यासारखं जाणं. आठवलं ना की काटा येतो अंगावर. आणि अजूनही बरेचदा मी रात्री दचकून उठते झोपेतून. तनिया, तुला खरंच वाटतं ते भूत होतं? आय डोंट नो. मी नाही सांगू शकत. हे भूत पिशाचं वगैरे असतं यावर माझा विश्वास नाही आहे. पण जे मी या डोळ्यांनी बघितलं त्यावर विश्वास करणं खूप डिफिकल्ट आहे सर. मी तेव्हा घाबरले होते. एवढ्या मोठ्या वाड्यात मी त्या घरात एकटीच होते, त्यात तो काळोख. आणि आणि अचानक माझ्यासमोर ते आलं. त्या सगळ्या वातावरणाचा आणि माझ्या मानसिक अवस्थेचा कदाचित तो एकत्रित परिणामही असू शकतो. सर, हा अनुभव आलेली मी एकटीच नाही. 1.5 वर्षापूर्वी हे सगळं सुरू झालं आणि 6 महिन्यांपूर्वी थांबलं. पण अचानक त्या दिवशी पुन्हा मला तो अनुभव आला. तेव्हापासून आबासाहेबही खूप हादरले. हे नेमकं काय आहे याचा उलगडा व्हावा आणि या भूतापासून वाड्याला मुक्ती मिळावी यासाठी म्हणून आबासाहेबांनी तनयाला तुमच्याकडे पाठवलं. त्यात असीम तुमच्याकडे, त्यामुळे मी निश्चिंत झाले. ठीक आहे, ही केस मी घेतोय. थँक्यू सर. आबासाहेबांचा वाडा अगदी बाजूच दिसतोय. पण आपण येणार असल्याचं सांगितलं की नाही? हो, सांगितलं की. नाही नाही, कोणी दिसत नाही म्हणून म्हटलं. हा, या 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 हा, आबासाहेब आपलीच वाट बघत आहे. आपण, मी आबासाहेबांचा कारभारी सूर्यभान मोहिते. आपण आल्याची वर्दी साहेबांना देऊन आलोच. अरे ज्ञानबा, अरे जी, आणि साहेबांचं सामान घे गाडीतून आणि साहेबांची खानपानाची व्यवस्था कर. मी आलोच आबासाहेबांना वर्दी देऊन. सर बघितलं, कारभारी, वर्दी, खानपान, काय भारी भारी शब्द वापरत होता.
अरे वाड्याला शोभेल अशी भाषा बोलावी लागेल ना. अरे नमस्कार नमस्कार. नमस्कार. धुरंधर लिंबाय आपणच ना. हो. अरे या बसा. या या या. आबासाहेब, हा. तुमची वास्तू बघून खूप आनंद झाला. कारण आजकाल अशा वास्तू बघायला मिळत नाही म्हणून. बसा बसा बसा. आणि हे कोण? आबा ओळखलं नाही? अहो हा असीम, यायचा ना लहानपणी इथे. बरं बरं, हा इथे कसा आहे? आबा मी धुरंधर सरांना असिस्ट करतो. अरे वा, उत्तम. आबासाहेब, माफ करा पण सरळ मुद्द्याला साथ द्या. तन्या टोल्ड मी एव्हरीथिंग. पण भूत वगैरे तुम्हाला खरंच वाटतं असं काही असेल? धुरंधर साहेब, खरं सांगू, वाड्यातल्या प्रत्येकाला काही ना काही अनुभव आलेला आहे. मी रात्री बेरात्री विचित्र आवाज ऐकले आहेत, पण माझ्या नोकरांना तर ते जे काही आहे ते दिसलेलं आहे. मी स्वतःच खूप गोंधळलेलो आहे, म्हणून तुमची मदत घेतोय. काही करा धुरंधर राव, पण या वाड्याची आबरू वाचवा. मला हा वाडा पुढच्या पिढीसाठी टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून जतन करून ठेवायचा आहे. भुताटकी वाडा म्हणून ओस पडलेला नको आहे. आबासाहेब, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले, पण माझी मात्र एक अट आहे. माझी आणि असीमची व्यवस्था त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे ज्या रूम मध्ये तनया राहते. अहो पण वाड्याचा तो भाग आम्ही बंदच करून ठेवला आहे. खरं आहे, तनयाच्या अनुभवानंतर मीच तशी आज्ञा दिली होती. मग आबासाहेब, तो भाग उघडायची परत एकदा आज्ञा द्या, कारण मी राहीन तर तिथेच राहीन. काय सर? सॉरी सर. अरे इट्स ओके. असीम, हा सर. मला वाटतं तनयानी ज्या खोलीच्या या दाराबद्दल सांगितलं होतं ना, ते कदाचित हेच असलं पाहिजे. पण सर, तुम्हाला काय वाटतं की नेमका हा भूत कोण असेल? म्हणजे इथे काय करत असेल? असीम, हे मी तुला आता काहीही सांगू शकत नाही. हा, तो कोण आहे, कुठून येतो, कसा येतो, हे सगळं आजची रात्रच ठरवणार आहे. आता मस्तपैकी आराम कर, झोप बिंदास. संध्याकाळी तू काय करायचं ते. हो सर. झोप 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 झोप. वगैरे घोरत गिरत नाही सर? नाही ना सर. हा नाही, मी घोरतो म्हणून म्हटलं. अरे गंमत केली. ते ताणून दे मस्त आरामात. रात्री बघू काय करायचं ते.
पूजा पूजा हे! सर अब प्लॅन ऑफ ॲक्शन क्या आहे? जस्ट वेट अँड वॉच. तसे तर बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत, पण खात्री नाही आहे अजून. म्हणूनच तोपर्यंत मी वेटिंग गेम खेळणार आहे. म्हणजे सर कालसारखंच मी आत तुम्ही बाहेर? नाही, आज दोघंही आत. कारण जे काही घडतंय ना ते सगळं आतमध्येच घडतंय. ते पिशाच्य नेमकं येतो कुठून, जातं कुठे, अचानक गायब कसं काय होतं, याची सगळी माहिती आपल्याला त्या वाड्याच्या आतमध्येच कळणार आहे. पण सर मला एक गोष्ट कळाली नाही, तुम्ही रात्रभर होतात कुठे? ते घर दिसते? येस सर. तिथे पुढची पूर्वतयारी करत होतो. सर कसली पूर्वतयारी? या पिशाच्याच्या नाटकाच्या दुसऱ्या अंकाची वेळ आली तुला सांग. धुरंधर सर पण हा इतक्या रात्री कुठे चांगला आहे? अरे बरोबर आहे त्याला. मला वाटतं आवाज जे सगळे येतात ते सगळे बाहेरच्या दिशेने येतात. याला झोपेत चालायची सवय असेल. त्याला आठ टाक. एक येडपुटा नुसतंय तिथे. चल. आबासाहेब म्हणतात की वाड्यामध्ये काहीही रहस्य नाही म्हणून. शिवाय त्यांचा कोणी शत्रू सुद्धा नाही, त्यांची कोणाशी दुश्मनी सुद्धा नाही. पण मला नाही तसं वाटत. कन्हैया, वाड्याच्या ज्या भागामध्ये तू राहतेस तिथे तुला असं काही जाणवत, म्हणजे असे काही भास झाले? नो, मला नाही वाटत. म्हणजे मला जो अनुभव आलाय तो वाड्याच्या मागच्या बाजूला, आणि तो भाग आता आबांनी बंद ठेवला. याचा अर्थ वाड्याच्या त्याच भागामध्ये काहीतरी रहस्य दडलेलं आहे. आबासाहेब काही म्हणत, पण त्या रहस्याचा कोणाला तरी सुदावा लागलेला आहे. यू मीन त्यांचा कोणीतरी शत्रू त्यांना त्रास देतोय? येस, यू आर राईट. वाड्यात भूत नाही. आय एम डॅम शुअर. येस सर, मी पण शुअर आहे. मी जवळून बघितलंय त्याला. तो माणूसच आहे. कन्हैया, तुझ्या फॅमिलीचे आणि आबासाहेबांचे क्लोज रिलेशन्स होते. तुला काय असं आठवतं हे आबासाहेबांच्या फॅमिलीमध्ये किंवा त्यांचा कोणी दुश्मन होता किंवा त्यांचं कोणाशी वैर होतं असं काही आठवतं? नाही, मला तरी तसं काही आठवत नाही. हां, पण माझे आजोबा असते तर त्यांनी सगळी माहिती दिली असती आपल्याला. अशी कोणीच व्यक्ती नाही जी आपल्याला काही माहिती देऊ शकेल? नाही. नाही काय म्हणते? अगं तुझे आजोबा आणि आबासाहेब
त्यांचे एक मित्र होते ना, ते नाही का सोबत फिरायला जायचे, फिशिंग करायचे, चेस खेळायचे, काही आठवत आहे? राईट, आठवलं. काय बरं नाव त्यांचं? ॲडव्होकेट होते ते. ॲडव्होकेट पुराणिक, नाही, ॲडव्होकेट परांजपे. हां, आत्ता आठवलं. बहुतेक ते इथेच कुठेतरी राहतात. ॲडव्होकेट परांजपे. या परांजपेंना गाठायला पाहिजे. नमस्कार बाबासाहेब. अरे धुरंधर, या 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 या. माफ करा तुम्हाला डिस्टर्ब करतोय, पण कामही तसंच महत्वाचं आहे. बोला, अवश्य बोला. बाबासाहेब, माझी तुमच्याबद्दल एक तक्रार आहे. करा. कोणती? तुम्ही सगळ्या गोष्टी मला खऱ्या खऱ्या सांगितल्या नाही. बऱ्याच गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्यात तुम्ही. धुरंधर, तुम्ही प्रत्यक्ष आबासाहेबांवर आरोप करताय? बाबासाहेब, घरात कोण कोण काम करतं त्या सगळ्यांना तुम्ही इथे बोलवू शकता. सूर्या. हो. काय ज्ञानबा, काल रात्री कुठे होता? झोपलो होतो जी. झोपला होता? हो. अरे संत्या, दादाजी साहेब, तू झोपीतून तो चालतो जी तो, म्हणून आम्ही त्याला खुर्च्या जरा बंदच ठेवतो. बघितलं आवाज? ज्ञानबाला झोपेमध्ये चालण्याची सवय आहे, हे आम्हाला कोणी सांगितलंच नाही. याचा परिणाम काय झाला असता माहिती आहे का कारभारी साहेब? जर माझ्याकडून किंवा असीमकडून ज्ञानबावर जर हल्ला झाला असता तर आम्ही ज्या रात्री आलो त्या दिवशी रात्री पडल्या त्या तुम्हीच ना? आम्ही वाड्यात आल्यानंतर या गिरिजाबाई तुमच्याकडे काम करतात हे आम्हाला माहितीच नव्हतं. कारण तिनं त्याच दिवशी स्वयंपाकीन म्हणून काम सुरू केलं होतं. आणखीन कोण कोण या वाड्यावर येत जात असतं? झाडू पोछा करायला एक बाई येते, किराणा आणि काही इतर सामान घेऊन कधीतरी वाणी येतो, आणि एक माळी. ठीक आहे, तुम्ही सगळे जाऊ शकता. चला. तुम्ही पण जा. आबासाहेब, माधव कुठे? माधव? ॲडव्होकेट परांजपेंना भेटलो मी. मला न विचारता? धुरंधर, तुम्ही पण माझ्यापासून बरंच लपवताय. आबासाहेब, पण ही वेळ माझ्यावर तुम्हीच आणली. तुम्ही जर मला सगळं खरं खरं सांगितलं असतं तर मला हे करावंच लागलं नसतं. आबासाहेब, तो विषय तुमच्यासाठी कष्टदायक आहे माहिती आहे मला, पण तरीही नाही, सांगतो सर, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं धुरंधर. तो विषय म्हणजे कधीही न भरणारी जखम आहे. माधव हा आमच्या थोरल्या बंधूंचा मुलगा. आमचे थोरले बंधू म्हणजे संधी व्यसनी. दारूच्या व्यसनानं त्यांचे प्राण घेतले. माधवला, त्या पोरक्या पोराला आम्ही वडिलांची माया दिली, पण त्याला ती रुचलीच नाही. तोही वडिलांच्याच वाटेवर गेला. शेवटी आम्हीच त्याला गावातून हाकलून लावलं.
पण 10 लाखाचा चेक देऊन पाठवलं. आमचं कर्तव्य आम्ही केलं. बाबासाहेब, त्याला गावाबाहेर का हाकललं ते मला नाही कळलं. का अण्णा परांजपेंनी नाही सांगितलं? नाही, ते म्हणाले हे तुम्ही आबांनाच विचारा. गावातल्या एका भल्या घरच्या मुलीवर अतिप्रसंग केला त्यांनी. अरे तू कुठे निघाला? तुमच्या बरोबर. माझ्याबरोबर? हो. आजची जत्रा आराम कर. हा. सर मी एक रात्र झोपलो होतो तर एवढं सगळं घडून गेलं सर, आणि त्यात मी कुठेच नव्हतो. सर प्लीज आज तरी मला सोबत घेऊन चला. अरे तुला सुद्धा चान्स देईल. ऐक, लाईट ऑफ. काही म्हणा आबासाहेब, पण तुमच्या या वाड्यामध्ये एखादं रहस्य निश्चितच घडलेलं आहे. मी रहस्य कालच तुम्हाला सांगितलेलं. नाही आबासाहेब, मी त्या रहस्याबद्दल बोलतच नाही. असं एखादं रहस्य ज्याच्याबद्दल बाहेरच्या दुसऱ्या कोणाला तरी समजलेलं. आबासाहेब, तुमच्या या पुरातन वाड्यामध्ये तुमच्या एखाद्या पूर्वजाचा खून किंवा एखाद्याने कोणी आत्महत्या केली? धुरंधर, काय बोलताय तुम्ही? असा विचारही मनात आणू नका. चला, म्हणजे एखाद्या मृत व्यक्तीचा आत्मा वगैरे इथे भटकत असल्याची शक्यता असते. म्हणजे माझा तर्क खरा आहे. आबासाहेब, तुमच्या वाड्यामध्ये एखादं रहस्य तर दडलेलं नसेल ना? स्पष्ट बोला धुरंधर. आबासाहेब, तुमच्या वाड्यातला पिशाच्य म्हणजे एक अफवा आहे. ती कोणी या वाड्यातली व्यक्ती नाही आहे, तर अशी एक बाहेरची व्यक्ती आहे की जिला या वाड्यातल्या रहस्याबद्दल कळलेलं आहे, आणि त्या रहस्याच्या मागे ती व्यक्ती या वाड्यामध्ये येते आणि तिनेच ही अफवा पसरवलेली. काय आबासाहेब, जिथे अशा पुरातन वास्तू असतात अशा ठिकाणी काहीतरी रहस्य दडलेलं असतं, आणि ते रहस्य सगळ्यांच्या समोर येऊ नये म्हणून अशी अफवा पसरवली जाते. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. हो सर, मी पण वाचलंय. सर, छत्रपती शिवाजी महाराज तर अशाच ठिकाणी जाऊन ती जागा खणून काढण्याचा आदेश देत होते, आणि अशाच ठिकाणी कित्येकदा त्यांना पुरातन खजिना सुद्धा सापडला असा उल्लेख आहे. करेक्ट. आबासाहेब, तुमच्या या वाड्यामध्ये असाच एखादा कुठेतरी पुरातन खजिना दडला असण्याची शक्यता आहे. नाही, तसं असतं तर आम्हाला त्याबद्दल नक्कीच कळलं असतं. आबासाहेब, तुमच्या पूर्वजांच्या कागदपत्रामध्ये खजिन्याची माहिती देणारा किंवा नकाशा असणारा एखादा असा कागद असेल ज्याची तुम्हाला कल्पना नसेल. धुरंधर साहेब,
तुम्ही जरा जास्तच खोलात शिरता. तसा एखादा कागद असता तर तो आबासाहेबांसमोर मी कधीच पेश केला असता. ही गॅरंटी मी घेतो धुरंधर साहेब. तसा एखादा कागद असता तो सूर्य आनंदाने उड्या मारत माझ्याकडे घेऊन आला असता. हो, यांच्या नजरेतून सुद्धा तसा एखादा कागद सुटण्याची शक्यता आहे. हे शक्य नाही. आबासाहेब, मला ते कागदपत्र तपासून बघण्याची परवानगी मिळेल आणि तशीच जर वेळ आली तर या वाड्याचा कोपरा तपासून बघण्याची सुद्धा परवानगी पाहिजे. अर्थात मी तुम्हाला माझी परवानगी आधीच दिलेली आहे. ठीक आहे तर बघा आबासाहेब, मी उद्याच कागदपत्र तपासायला सुरुवात करतो. आईला खोरत नाही म्हणे आणि तेवढा खोरतोय थोडासा. पावलं आतल्या बाजूने वाचता येईल याचा अर्थ याला आणखीन दुसरं दार असलं पाहिजे. राईट सर. ते दार आपल्याला शोधून काढायला पाहिजे. इकडे चल, काम सुरू करूया. हा चल चल. अरे त्या तोंडावरचा मास्क आणि ते कपडे काढणार नाहीस का? नको, हल्ली कंटाळा येतो आणि वाड्यामध्ये एवढी हलचल असते ना की आजकाल भीती वाटते. म्हणूनच तुला म्हटलं होतं त्या मुंबईवाल्यांना खतम कर. हे मी कोणाचं खूनबिन नाही करणार. मी फक्त तुला खणण्यामध्ये मदत करणार आहे बास. गडबड करू का? काम कर. काम कर. तर किती दिवस चालणार आहे तुझं काम? आणखी 2 दिवस काम बंद ठेवायचं. 2 दिवस? का? ते मुंबईवाले जरा जास्त आगाऊ आहे. त्यांना संपवायचंच तू. हे मी कोणाचं खूनबिन नाही करणार. तुला आयुष्यातून उठेल मी. तू दुसऱ्यांदा नकार देतो आहेस. हे जास्त आगाऊपणा करू नकोस. नाही तर तुझं पितळ मी उघडं पाडीन. आबासाहेबांना सरळ जाऊन सांगेन सगळं. समजलं ना? बाळासाहेब, चुकलं माझं, पण मी तरी काय करू? वैताग आलाय मला. एक काम करू, 2 दिवस काम बंद ठेव. तू सुद्धा कोणाला दिसायचं नाहीस. तुझ्या जागेतून बाहेर यायचं नाहीस. 2 दिवस तू पण मला भेटू नको. मी नसणार आहे आणि 2 दिवसानंतर मी येईन. म्हणजे किती दिवस चालणार आहे तुझं काम? फार फार तर 2 दिवस.
धुरंधर, तुम्ही सूर्यासारख्या माणसाला चॅलेंज करताय. तो फार चिकित्सक आहे. वाड्यात असा एकही कागद नाही जो त्याला माहीत नाही. आहे असा एक कागद आहे, पिवळा पडलेला, जुनाट, ज्याच्यावर मोडी लिपीमध्ये लिहिलेलं. धुरंधर सर, व्हॉट आर यू सेइंग? त्यावर वरच्या बाजूला ढाल तलवारीची मुद्रा सुद्धा आणि त्याच्यावर तुमच्या वडिलांची मालोजीराव प्रतापराव भोसले अशी सही सुद्धा आहे. तसं असेल तर मी संपूर्ण वाडा पालथा घालेन. ते काम असीमने आधीच सुरू केलेलं आहे. तुम्ही वाडा पालथा घाला, पण हे वाड्यातल्या नोकरांना कळू देऊ नका, कारण त्यांच्यापैकीच कोणीतरी चोर आहे. खोटा आहे. आमचे सगळे नौकर वफादार आहेत. सूर्या, वाड्याचा बंदोबस्त करण्यात येतो ना? होय आबा. आणि दिंडी दरवाजा तोही बंदच असतो. अच्छा, मग पिशाच त्याच दरवाजामधून आत कसं येतं? वाड्यामध्ये एवढा बंदोबस्त असताना ते वाड्यामध्ये शिरतं कसं? त्याला येता यावं म्हणून वाड्याच्या मागचा दरवाजा कोण उघडे ठेवतो. सूर्या, तुझा इथून. वाड्यातला कोणीतरी दरवाजा उघडतो याची खात्री आहे तुम्हाला? होय आबासाहेब, मी बघितलंय त्याला. मग त्याला तेव्हाच का नाही पकडलं? गोळी घातली असती आम्ही त्याला. कारण अंधारामध्ये तो कोण आहे हे मला कळलं. शिवाय मला त्याला रंगेहात पकडायचं आणि आणखीनही बरीचशी रहस्य उलगडायची. ती सुद्धा उलगडली की मग कोण आहे ते तुम्हाला सांगतो. ती रहस्य उलगडल्याशिवाय ती व्यक्ती कोण आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो. काम करायचं नाही का? गडबड झाली. कोणते? त्या मुंबईवाल्यांना नकाशाच्या कागदाबद्दल कळलं. आता त्या दोघांना संपूर्ण भाग आहे, नाही तर आपण दोघंही फसू. मी नाही, तू तू दोघेही. शिवाय खजिना हातचा गेला तो गेला.
खून बिन केलं तर पोलिसांचं लफडं मागे लागेल. नाही लागणार. आप्पासाहेब हे प्रकरण दाबून टाकतील, कारण त्यांना वाड्याची एवढी नको आहे. शिवाय अर्धा माल तुझा. काय म्हणतो? त्या धुरंधरला खतम करतो, त्या दुसऱ्याला संपव. नहीं. अगं शांत हो, रिलॅक्स. अगं आम्ही अजून जिवंत आहोत. धुरंधर, तुम्हाला कसं कळलं हे घडणार आहे म्हणून? चोर अस्वस्थ झाले हे माझ्या आधीच लक्षात आलं, म्हणून 2-3 दिवसांपासून मी आसिमला सुद्धा या खोलीमध्ये झोपू देत नव्हतो. या चोरांची मजाल तर बघा. अरे माझाच परशू वापरला यांनी. धुरंधर, काहीतरी करा. हे पिशाच्च्या आता लोकांची हत्या करायला लागलाय. आबासाहेब, मला ती अडगळीची खोली तपासायची. अवश्य. धुरंधर, वर्षानुवर्ष आम्ही खोली उघडत नाही. आज फक्त मोडकं तोडकं सामानच टाकतो. चला दाखवतो तुम्हाला. चला या. हे बघा धुरंधर, हे सगळं आडगळीचं सामान आहे. आबासाहेब, हा, कोणाला तरी सांगून हे सगळं सामान बाजूला करायला लागेल. सूर्या, हे सामान सगळं बाजूला करून दे. हो आबासाहेब. संत्या ज्ञानबा, इकडे हो. ते पण काढा, ते पण काढा. बाजूला करा ते. त्याला घ्या रे पटापट. साहेब, केलाय सगळं सामान बाजूला. तो पेटारा पण काढा बाजूला. बाजूला कर ते. बाजूला कर, बाजूला कर. सगळं सामान बाजूला कर. ती पूर्ण जागा मोकळी झाली पाहिजे. तो पेटारा सुद्धा काढ बाजूला. बाजूला काढ. आवाज, हेच आहे या वाड्याचं रहस्य. या वाड्यामध्ये जे आवाज येतात ना, ते सगळे इथूनच आवाज येतात. इथे नक्कीच खजिना असायला हवा, आणि ते पिशाच्य याच खजिन्याच्या मागे येत असलं पाहिजे. ओ माय गॉड, मी फार गोंधळून गेलो. आबासाहेब, खरं तर त्या पिशाच्याला आणि त्या नोकराला आत्ताच मी तुमच्या स्वाधीन केलं असतं, पण 2 दिवसासाठी मला आणि आसिफला एका महत्वाच्या कामासाठी मुंबईला जायचं म्हणून. पण धुरंधर सर, त्या दरम्यान जर का काही अघटित घडलं तर? नाही घडलं. फक्त वाड्याच्या चाव्या सांभाळून ठेवा. वाड्याच्या चाव्या कोणाकडे असतात?
माझ्याकडे. त्या मी माझ्याकडे ठेवीन. सूर्यजी, आमचं सामान आमच्या गाडीमध्ये टाकायला सांगा. आम्ही लगेच निघायची तयारी करतो. बरं, जरा लवकर. हो. धुरंधर सर, असीम, थँक्यू सो मच अँड प्लीज कम बॅक सून. तुम्ही दोघं होतात म्हणून निदान मला झोप तरी लागायची. पण आता तर वाड्यात दिवसाही भीती वाटेल. काही काळजी करू नकोस. आम्ही 2 दिवसात परत आलोच म्हणून समज. चल असेल. सर इथे सर आपण मुंबईला जाणार होतो ना. बाय द वे आपण मुंबईला का जातोय? का जातोय म्हणजे मुंबईला जायला नको, पण आज नाही, उद्या जाणार आहोत. म्हणजे आज रात्री तर इथे खरा तपाशा घडणार आहे. ते झालं की उद्या सकाळी मुंबई. हा चल चल. काय साहेब, कुठे पळून जात नाहीये मी. प्लीज आता तरी विश्वास ठेवा. काय नाही, थोडी कॉफी प्यायची इच्छा झाली. शेवटी हातपाय सोडवून घेतले. बसा, तुमच्याकरता ठेवतो कॉफी. आज रात्री काम झालं पाहिजे. का? त्या मुंबईवाल्यांनी खड्डा शोधून काढला आहे आणि 2 दिवस मुंबईला गेले आहेत. शिवाय चाव्याही आबासाहेबांजवळ असतात. रोज रोज चोरून आणता येत नाहीत. कुठे बघतोस? कुठे बघतोस? अरे तो चेहऱ्यावरचा मुकुटा काढ रे. कुठे बघतो, कोणाकडे बघतो, काही कळत नाही. कुठे निघाला? निसर्गाचे काही नियम असतात की नाही. खरा भूत थोडीच आहे. जा, तोपर्यंत मी टेप रेकॉर्डर लावतो. टेप रेकॉर्डर लावून काहीच उपयोग नाही आता. सगळ्यांना कळलंय मी खरा भूत नाहीये म्हणून. घराच्या नोकरांना नाही माहित ना. कर चालू आणि तोपर्यंत काम कर. मी येतो. अरे असीम, हा सगळा काय प्रकार आहे? तू काल रात्री मुंबईला गेला होतास ना, मग आज असा अचानक रात्री कसा उगवला? आता साहेब हळू. हे बघा, खंडाचा आवाज ऐकला? आबासाहेब, तो चोर आत आहे. हे बघा, तो सावध होईल. अरे पण मग वाट कसली बघतोय? चल त्याला पकडूया. नको. हे बघा, थोड्या वेळामध्ये धुरंधर साहेब येतीलच. ते आले की आपण आज जाऊ. मग लाईट तरी ला. नको, ते पिशाच्च सावध होईल. आवाज थांबा.
सुंदर हा सगळा काय प्रकार आहे? असेल पकड राज. फक्त 1 मिनिटाच्या तुमच्या गुन्हेगाराला तुमच्या समोर उभं करतो. अरे आबासाहेब. जानबा ज्ञानबा नाही आबासाहेब, तुमचं मुख्य कारभारी सूर्या. मग राम काय झालं? काही नाही, चोराची चोरी पकडल्या गेली. हाच तो सूर्या जो पिशाचाला सामील होता. आणि पिशाच शावल. आबासाहेब हे तुमचं पिशाच. आबा यानेच मला फितवलं. मी साथ दिली नाही म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली याने मला. रामखोर गोळीत घालतो तुला आता. तसं कराल तर आयुष्यभर पश्चाताप होईल आबासाहेब तुम्हाला. खरं तर या सूर्यानंच माधवला फसवलं. चावल ऐकव. मी या धुरंधरला खतम करतो, त्या दुसऱ्याला संपव. हे खोटं आहे. हे यांना कसं कळलं? जसं तुम्ही भूतांचे हसण्याचे खिदळण्याचे आवाज रेकॉर्ड केलेत ना कारभारी साहेब, तसंच मी हे सुद्धा रेकॉर्ड केलं. पण तुम्ही नेमकी त्यावेळी तिथे कसे पोचला? जसं तुमच्याकडे आलो आता पिशाच्या रूपामध्ये. होय आबासाहेब, माधवला मीच किडनॅप केलं होतं आणि त्याच्या जागी मीच पिशाच्य म्हणून वावरत होतो. पहिल्याच दिवशी माझ्या लक्षात आलं होतं की बाहेरची कोणीतरी व्यक्ती इथे येऊन पिशाच्य म्हणून वावरते म्हणून. आबासाहेब, मी ज्या दिवशी इथे आलो ना त्याच रात्री मी या वाड्यामध्ये दबा धरून बसलो होतो. पण गिरिजाने त्या पिशाच्याला बघितलं आणि गिरिजा बेशुद्ध होऊन पडली. मी जसा त्या पिशाच्याच्या मागे धावलो तेव्हा संत्या मला आडवा आला. त्याच्यामुळे संत्याला सुद्धा मला जखमी करावं लागलं. आबासाहेब, माधवला किडनॅप केल्यानंतर माधवने मला सगळं सत्य सांगितलं आणि तो खोटं बोलत नाहीये याची जेव्हा मला खात्री पडली तेव्हा मीच त्याला पिशाच्याचं नाटक अजून काही दिवस करायला सांगितलं आणि मग मी या सूर्याला अलगद जाळ्यामध्ये ओढलं. हा सूर्याच तुमचा अपराधी आहे आबासाहेब. काका, मी गावात पाऊल ठेवणारच नव्हतो, पण या सूर्याने माझी जुनी पोलीस केस उकरून काढून मला जेलमध्ये टाकायची धमकी दिली आणि म्हणून मी याला मदत करायला तयार झालो. खजिना हाती लागला की हा माधव सूर्याची मान पकडून त्याला तुमच्या समोर आणणार होता. पण याने मला तुमचा आणि धुरंधर साहेबांचा खून करायला सांगितला. हे मी कधीच केलं नसतं. मी तेव्हाच तुम्हाला सगळं सांगणार होतो, पण धुरंधर साहेबांनी मला पकडलं आणि काही दिवस वाट पाहायला सांगितली. माफ करा आबा, मला मी तुम्हाला फार दुखावलंय. मी यापुढे माझं तोंड तुम्हाला कधीही दाखवणार नाही. माधव थांब, ही आज्ञा आहे माझी. पुन्हा जाण्याची भाषा बोलला तर खबरदार. आबा, उचलते आणि तोंड काळं कर इथून. तुझ्या पूर्वजांनी आमच्या घराण्यासाठी रक्त सांडवलंय म्हणून सोडता तुला. चल निघ इथून. धुरंधर, तुम्ही ह्या आबालाच नाही तर ह्या भोसले घराण्यालाच ऋणी बनवलाय. हे आपलंच घर समजा. भविष्यात जर कधी काही माझ्या लायक काम असेल तर अवश्य सांगा. हा आबासाहेब सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. आबासाहेब, थँक्यू व्हेरी मच. इट्स माय ऑनर. मी तुमच्या कामी आलो हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. आम्ही निघतोय आता. मुंबई आमची वाट बघते. धुरंधर गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट. अचूक अभेद क्षणी बांधतो क्षणी थरार. जोर चपाटे होती गार. जोशीला गर्दन काढ दे मार. हलवी धरणी थर थर. धुरंधर